जनतेने हेही मान्य केले की अर्चनाताईंकडचा अभ्यास आहे, अर्चनाताई संवेदनशील आहेत, अर्चनाताईंकडे काम करण्याची धमक आहे आणि जनतेनं अर्चनाताईंना नगरसेवक केलं. अर्चनाताई नगरसेवक म्हणून तुमच्या प्रभागाचा काय अभ्यास आहे? आता एक सांगेल सर, प्रभागामध्ये पहिल्यांदा उंबऱ्याच्या बाहेर मी पडले की पहिले खड्डे येतात, कारण 80 वर्ष होत आले तोच प्रॉब्लेम झालाय. तो मी तुमच्या प्रभागात तो आहे? हो, हा सार्वत्रिक प्रॉब्लेम आहे, सार्वत्रिक आहे, देशात आहे. तुम्ही इथून सोडून थोडस पुढे गेलात तर लाईट सुद्धा नाही हो सर. त्या समस्या अपुऱ्याच आहेत. त्या समस्या प्रत्येक प्रभागाने पूर्ण करत जायच्या, तरच त्या कमी होतील. आणि फक्त ते करून चालणार नाही, त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे सर. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की आपल्याकडे लाईट नाही, आपण फक्त विद्युती किंवा पाण्यावरच अवलंबून तसं न राहता जेवढ्या गोष्टी आपल्याला करता येईल त्या करता येईल ना. नाविन्यतेने नवीनीकरण केलं पाहिजे. इनोव्हेशन इज इम्पॉर्टंट. येस येस येस. कारण आपण 3 Rs म्हणतो सर. 3 Rचा युज करा ना तुम्ही. कुठले पुनर्वापर करा, पुनर्चक्रीकरण करा. या गोष्टी जर केल्या तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्याला निसर्गातून पाणी भरपूर मिळतं, ते वाया नाही घालवता पाहिजे. आपण रेन हार्वेस्टिंग करू शकतो. माझ्या प्रभागामध्ये SRA स्कीम चालू आहे. या SRA स्कीम ज्यावेळेस चालू होतात त्या प्रत्येकाला न्याय देऊन आपण प्रत्येक बिल्डिंगवर सौर पॅनेल लावू शकतो, रेन हार्वेस्टिंग करू शकतो. लोकांना पाण्याची कमतरता येणार नाही. जो भयंकर जो बिल येतो, कष्टकरी लोक आहेत आपले, जो बिल भरायलाच आपला पैसा जातो, तो बिल वाचेल आपला. सूर्यापासून ऊर्जा मिळते, जी साठवली आपल्याला ऊर्जा स्वतःची मिळेल.